नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती तलाठी भरती संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे. या संदर्भात माहिती घेणार आहोत. या यूट्यूब चॅनलला आपण जर मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सर्वांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहील. अशाच पद्धतीचे नवीन नोकरीविषयी माहिती तुम्हाला मिळत राहील. तसेच तलाठी भरतीच्या 500 प्रश्नसंच अगदी मोफतमध्ये नाही तर अगदी कमी फीसमध्ये आपण देतोय आणि त्याची लिंक कमेंट बॉक्समध्ये आहे. आताच जा आणि त्याला जॉईन करायला विसरू नका. तलाठी भरती संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट हाती लागलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता काय झालेलं आहे माहिती आहे का, तलाठी भरती 2026 जी जाहिरात येण्यापूर्वी एक महत्त्वाचं अपडेट आलं आहे. जसं की धाराशिव, नांदेड जिल्हा आणि सांगली, अहिल्यानगर जिल्ह्याच्या नवीन याद्या जाहीर झालेल्या आहेत. आता काय आहे, तुम्ही जर तलाठी भरती परीक्षेच्या निकालाची वाट पाहत होत्या का 2023च्या अनुषंगाने 2026मधील नवीन सुधारित निवड आणि प्रतीक्षा याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. म्हणजे प्रतीक्षा जी यादी होती ती अखेर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कोणते जिल्हे आहेत लक्षात घ्या. धाराशिव, नांदेड, सांगली आणि अहिल्यानगर असे 4 याच्यामध्ये जिल्हे आहेत. आणि मुख्यतः पाहिलं तर महत्त्वाच्या जिल्ह्याची सविस्तर माहिती, जसं की धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS प्रवर्गाची सुधारित प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. तसेच नांदेड जिल्ह्यासाठी आपण जर पाहिलं तर महिला व माजी सैनिक या प्रवर्गातील रिक्त पदासाठी अखेर प्रतीक्षा यादी जाहीर झाली आहे. ही यादी कालच म्हणजेच 13 मार्च 2026पर्यंत वैध राहणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे. या यादीतील OBC महिला प्रवर्गातून जे आहेत त्यांनी प्रथम क्रमांक आला आहे. तर सांगली जिल्हा आहे आणि अहिल्यानगर जिल्हा आहे अशी महत्त्वाची अशी माहिती आहे. ही प्रतीक्षा यादी जी आहे ती आता जाहीर झालेली आहे आणि ही अशा पद्धतीने त्यांनी कोणते 4 जिल्ह्याची जाहीर केलेली आहे. आपल्या बॅचला जे जॉईन झाले नसताल तर जॉईन करा लवकरात लवकर. कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे.